नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मिस अवंती देशपांडे मॅम. नमस्कार मॅम. नमस्ते मॅडम. या आहार तज्ज्ञ आणि 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव, गट हेल्थ, स्पोर्ट ॲथलीट आणि न्यूट्रिशन ड्युरिंग प्रेग्नन्सी यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. मॅडम, पुन्हा एकदा आपले स्वागत. मला आपला प्रवास जाणून घ्यायला आवडेल. ओके. सो माझं झालंय क्लिनिकल न्यूट्रिशन, जे मी मुंबईच्या SNDT मधनं केलं. माझं मास्टर्स मी तिथे केलं आणि मग त्याच्यानंतर माझा प्रवास असा सुरू झाला. आधी मी ग्रॅज्युएशन केलं फूड टेक्नॉलॉजीमध्ये. मग त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये. मग त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला, ते पहिल्यांदा फूड इंडस्ट्रीमध्ये सुरू झाला. त्याच्यानंतर मग ते एक साधारण 10 वर्ष मी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत होती आणि मग मी कोचिंग म्हणजे न्यूट्रिशन कोचिंगकडे वळले. कारण ती फील्ड खूप इंटरेस्टिंग वाटली मला आणि ती इमर्ज व्हायला लागली. त्याच्यानंतर सुरुवातीला जेव्हा मी ग्रॅज्युएशन केलं तेव्हा ना हे खूप नवीन होती फील्ड, अजून तेवढं ती प्रचलित झालेली नव्हती. पण जसं जसं मी आय केप्ट ऑन ॲडव्हान्सिंग, त्याच्यानंतर ते थोडंसं त्याचं इम्पॉर्टन्स लोकांना समजायला लागलं. मग एक 10 वर्ष इथे अनुभव घेतल्यानंतर मग मी माझी कन्सल्टन्सी सुरू केली. मग ते करता 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 आता मला एक 25 वर्ष झालेली आहेत या फील्डमध्ये. ह्या दिस इयर 25 years आय हॅव कम्प्लिटेड इन द फील्ड. ग्रेट. येस मॅम, आपण ऑफ कॅमेरा जे बोलत होतो की इमोशनल ईटिंग याबद्दल तुम्ही सांगत होता, हे नक्की काय असतं आणि हे रेग्युलर जे डाएट प्लॅन देतात किंवा जी आपली भूक असते यापेक्षा वेगळं काय आहे? सो इमोशनल ईटिंग ना ॲक्च्युली हे मला कधी अनुभवलं, आता मी गट हेल्थ स्पेशलिस्ट अशी म्हणून काम करते. म्हणजे काय की आजकाल हे खूप कॉमनली दिसून येतं की लोकांना फूड इंटॉलरन्सेस वाढलेले, ॲसिडिटी होते खूप, ब्लोटिंग होतं खूप जेवल्यावरती, काही असं पर्टिक्युलर खाल्ल्यावरती, किंवा नुसतंच जर दुपारचं जेवण झालंय किंवा ना सतत असं ना ॲसिडिटी किंवा असं ब्लोटिंग होत असतं किंवा सतत असं ढेकर येत असतात आणि मग IBS सारखे असे पण इश्यूज व्हायला लागतात. तर जेव्हा मी कन्सल्ट करत होते तेव्हा मला लक्षात आलं की हे ना नुसतं आहाराशी रिलेटेड नाही आहे, हे खूप इमोशन्सशी रिलेटेड आहे. म्हणजे असं होतं की एखादी व्यक्ती जर अंडर स्ट्रेस असेल तर त्यावेळेला एखादं फूड जास्ती खाल्लं जातं आणि ते डेव्हलप होत किंवा एखादं फूडचं अवर्जन डेव्हलप होतं. म्हणजे कसं की आपण एक पदार्थ तर व्यवस्थित आयुष्यभर खात असतो, पण अचानक जेव्हा तुमचे स्ट्रेस लेवल्स वाढतात तेव्हा तेच फूडचं इंटॉलरन्स तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतं, जे आधी तर नसतं. आणि असे माझ्याकडे खूप सारे केसेस यायला लागले. जेव्हा मी गट हिलिंगचे डाएट्स द्यायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की डाएट फॉर गट हिलिंग इज मच बियॉन्ड जस्ट की आपण जे कॅलरी इन कॅलरी आउट करतो. हे इमोशन्सशी, स्ट्रेसशी रिलेटेड, तुमचे विचार काय असतात, तुमचे इमोशन्स काय असतात याच्याशी खूप असं रिलेशन आहे. तर मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देते. असं आहे की आता स्टुडंट्स जेव्हा अभ्यासाला बसतात तर व्यवस्थित जेवून वगैरे बसतात, मग तरी रात्री त्यांना ना काहीतरी खावंसं वाटतं, जंक फूड, वेफर्स वगैरे तरी खावेसे वाटतात किंवा काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा अचानक भूकच लागते. तर हे का होत असतं की जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा एक प्रकारचा स्ट्रेस आपल्या म्हणजे एक स्ट्रेस असतो ना बॉडीला की आपण बसतोय, अभ्यास करतोय, रात्री जागरणं होत आहेत. मग त्यावेळेला कसं असतं की आपल्या ना बॉडीमध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स असतात. डोपामिन म्हणून आहेत, सेरोटोनिन म्हणून आहेत आणि गाबा म्हणून आहेत. 3 न्यूरो ट्रान्समिटर्स असतात आणि आपल्या बॉडीची अशी परिस्थिती असते, म्हणजे बॉडी ऑलवेज ट्रायज टू कीप काम अँड इक्विलिब्रियम. म्हणजे आपल्या शरीराचा हाच प्रयत्न असतो की ते नेहमी काम राहिलं पाहिजे. म्हणजे कसं की हे जे फील गुड हार्मोन्स असतात ना किंवा कामनेस वाढवणारे हार्मोन्स असतात ते वाढले पाहिजे. तर हे न्यूरो ट्रान्समिटर्स हेच काम करायला मदत करतात. तर असं लक्षात येतं की जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेसमध्ये असता किंवा कुठल्याही प्रकारचे इमोशनल डिस्टर्बन्सेस असतात तेव्हा बरेचदा आपण फूडकडे वळतो. कारण त्यांनी कसं होतं की जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीची गोष्ट खाताय तेव्हा तुमचे डोपामिन रिलीज व्हायला लागतात ब्रेनमध्ये, न्यूरो ट्रान्समिटर्स, आणि मग दॅट गिव्स यू अ सेन्स ऑफ कामनेस. सो ते कामनेस मिळवण्यासाठी लोक फूडकडे वळतात. सो त्याला आम्ही म्हणतो इमोशनल ईटिंग. म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपल्याला भूक तर लागलेली नसते, जसं रात्री जागरण मुलं करतात तेव्हा त्यांना भूक तर लागलेली नसते, पण एक डिस्ट्रॅक्शन म्हणून ते फूडकडे वळतात. सिमिलरली असं लक्षात येतं ना की आपल्याला कुठल्या ऑफिसमध्ये, सपोज ऑफिसमध्ये कुठली मीटिंग असेल, कुठली टेन्शनची गोष्ट असेल, आपोआप पोटात एक काहीतरी वेगळं अनइझीनेस व्हायला लागतं
मग त्यावेळेला भूकच लागत नाही आयदर, किंवा खूप खावंसं वाटतं त्यावेळेला, किंवा असं ना अनइझीनेस वाढायला लागतो, असं वाटतं की मोशन्सला गेलं पाहिजे. पण त्यावेळेला तर तसे काही डिस्टर्बन्सेस फिजिकली नसतात, पण इमोशनली जेव्हा तुम्ही डिस्टर्ब्ड असता त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवरती व्हायला लागतो. कारण तुमचं देर इज अन ॲक्सेस, ब्रेन आणि गट याचा ॲक्सेस आहे, म्हणजे आपलं स्टमक आणि आपलं जे ब्रेन आहे त्याचं कनेक्शन आहे एकमेकांशी. सो जेव्हा केव्हा आपण इमोशन्स फील करतो आणि ते इमोशन्स आपल्याला मॅनेज करण्याच्या बाहेर जातं, तेव्हा आयदर आपण फूडकडे रिसॉर्ट करतो, किंवा यू रिसॉर्ट टू समथिंग एल्स, त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस रिलीफ बराच मिळायला लागतो. हे कशासाठी आहे की बॉडी आपले इक्विलिब्रियम मेंटेन करते. तर हा इमोशनल इटिंगचा भाग येतो. बरोबर. एक्झामच्या ड्युरेशन मध्ये पण बरेच लोक रात्री अपरात्री पुण्यामध्ये पोहे किंवा असं काही खायला जातात वगैरे, समजू शकतो. मॅम, आपण उल्लेख केला की कॉग्निटिव्ह हिलिंग टेक्निक्स किंवा कोचिंग आपण करता, म्हणजे काय करता एक्झॅक्टली, हे कशाशी रिलेटेड आणि याच्यामध्ये कोणाला मदत मिळू शकते? येस, सो असं आहे की कॉग्निटिव्ह हिप्नॉटिक कोचिंग जे मी केलेलं आहे त्याचं ऍप्लिकेशन लाईफमध्ये कुठल्याही ऍस्पेक्ट्सला होऊ शकतं. म्हणजे ते यू कॅन अप्लाय टू वर्क, तुम्हाला तुमचे फ्युचर गोल्स अटेन करायचे ते. पण मी जेव्हा हे शिकले तेव्हा स्पेसिफिकली मी मुद्दामून शिकले की आय कॅन हेल्प पीपल मॅनेज द फूड क्रेविंग्स, मॅनेज द इमोशनल इटिंग मच बेटर अलॉंग विथ द डाएट. तर असं मला लक्षात आलं ना की गट हिलिंग जेव्हा तुम्हाला हवं असतं तेव्हा फूड हा नुसता एक भाग नाहीये, पण मे बी तुम्हाला ना एखादी गोष्ट सारखीच गोड खायची इच्छा होते, तर ती काय तुम्हाला ते शरीराला हवंच असतं असं भाग नाहीये, पण ते इमोशनल भाग येतो. मग या कॉग्निटिव्ह हिप्नॉटिक मध्ये पहिल्यांदा आम्ही हे लक्षात आणून देतो लोकांना. मी एक एक्झाम्पल अगेन इथे देते. ओके, देयर वॉज अन पर्सन हू हॅड कम टू मी, आणि त्याला ना त्याला असेच गट इश्यूज खूप होत होते. तर तेव्हा वेन तो माझ्याशी बोलायला लागला तेव्हा समजलं की स्ट्रेस तर डे टू डे मध्ये काही नाहीये. मग वी वेंट बॅक, आम्ही विचारलं की काय आयुष्यात असं मेजर बदल झालेला आहे का की ज्याच्यामुळे तुला असं ना स्ट्रेस इटिंग किंवा पोटाचे इश्यूज सुरू झालेले. मग त्याला लक्षात आलं की हो, 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी माझा ना भाऊ गेलेला होता. सो बिकॉज ऑफ दॅट सॅडनेस और बिकॉज ऑफ दॅट मेंटल स्ट्रेस दॅट स्टार्टेड रिफ्लेक्टिंग ऑन द बॉडी. आणि मग तेव्हा त्याचे जे काय अन्न पदार्थ खायला लागला त्याच्यानंतर ते पचेन असं झालं. मग त्यावेळेला आम्हाला काय करायला लागतं की अ पर्सन शुड रेकग्नाइज की हे माझं इमोशन आहे, त्याच्यामुळे मी असे फूड हॅबिट्स अडॉप्ट करतोय. देन आम्ही त्या हिप्नॉटिक, म्हणजे आपलं 2 माइंड असतात, त्याच अ कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आणि जे आपण मेजर डिसिजन्स घेतो ना लाईफमध्ये, किंवा अचानक एक आपण रिॲक्शन देतो, जी आपण पण सरप्राईज होतो की अरे मी तर असं कधीच वागत नाही, असं कसं मी वागलो. ते कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चाइल्डहुड पासनं इन्सिडेन्सेस जे होत गेलेले असतात त्याचा एक साठा बनत जातो. आणि तो ना एक आपलं नेचर बनून जातं. ते जे सबकॉन्शियस माइंड, जे 80% माइंड असतं त्याच्यामध्ये जातं, 20% कॉन्शियस माइंड असतं. तर बरेचसे डिसिजन्स आपण जे अचानक घेतो ते सबकॉन्शियस माइंड मधनं आपल्याला फीडिंग होत होते. तर आम्ही काय करतो की सपोज काय स्ट्रेस रिलेटेड इटिंग होतंय, इमोशनल इटिंग होतंय, एखादी गोष्ट सोडायची आहे, एखादी गोष्ट जंक फूड खूप खाणं होतंय, गोड खूप खाणं होतंय, आणि ते आम्हाला माहिती आहे की इमोशन्सशी रिलेटेड आहे. तर ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं की ह्याच्यामुळे हा थॉट आहे, हा इमोशन आहे, आणि त्या हिप्नॉसिसने आम्ही त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते थॉट आणि इमोशन फीड करतो, ज्याच्यामुळे ते एक परमनंट सोल्युशन व्हायला लागतं. सो वी आर ट्राईंग टू चेंज द वे द पर्सन इज थिंकिंग अप टू द सबकॉन्शियस लेवल, जे हिप्नॉसिसने होतं. आता यालाच पकडून माझ्या डोक्यामध्ये एक आलं की बाबा हे ड्रग ॲडिक्ट असतात किंवा सिगारेट किंवा अल्कोहोल जे कंझ्युम करतात, त्याच्यामध्ये याचा वापर होऊ शकतो ना, डेफिनेटली. तर मी तेच म्हणाले की हे जे कॉग्निटिव्ह हिप्नॉटिक कोचिंग आहे ना, ते ऑल ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफ अप्लाय होऊ शकतं. ऑफकोर्स आय एम मोर वर्किंग टुवर्ड्स फूड, पण हे जे आपण बोलतो ना की हे जे अडिक्शन्स आपल्याला कमी करायचे असते, देर आर कोचेस हू आर स्पेसिफिकली वर्किंग ह्याच्यासाठी. देर आर, अँड पीपल शुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट, आणि त्यांनी खूप फरक पडतो लोकांच्या. आता यालाच अनुसरून माझा एक प्रश्न आहे की डायबिटीज मध्ये बऱ्याच वेळेस रेस्ट्रिक्शन सांगितलेले असतात की तुम्ही चहा घेऊ नका किंवा साखर कन्झम्पशन नकोय, गोड पदार्थ. तरी मी बऱ्याच लोकांना असं बघितलं की थोडं चालतं किंवा या ॲटिट्यूड मध्ये कंझ्युम करतात. तर मग त्यांना हे
कसं आपण हे करू शकतो? तर त्याच्यात ना 2 गोष्टी येतात. एक तर आम्ही डाएटच्या थ्रू पण त्यांना मदत करू शकतो. ओके. कारण असं होतं की जर तुम्हाला डायबिटीज असेल, मी तेच एक एक्झाम्पल सांगते. जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर का डायबिटीज होतं तुम्हाला, की प्रॉबेबली एक हेरिडिटी हा एक भाग झाला. पण आता असं एस्टॅब्लिश झालंय की हेरिडिटी हा खूपच मिनिस्क्युअल किंवा छोटासा भाग आहे. ओके. लाईफस्टाईल हा मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे तुमच्या डायबिटीजसाठी. तर काय होतंय की आपल्या डाएटमध्ये जंक फूडचं प्रमाण वाढलंय, गोड खाण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचबरोबर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे आपण फायबर जे म्हणतो त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. प्रोटीनचं प्रमाण कमी, म्हणजे कुठेतरी बिघाड झालेला आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. तर आपलं इंडियन डाएटमध्ये थोडंसं ना लोकांना सवय असते कार्ब्सकडे जरा जास्ती जायचं. जसं की पोहे चहा झालं, बरोबर. लंचमध्ये फक्त भाजी चपाती झाली. आता थोडा ॲटिट्यूड बदलायला लागलाय. मे बी लोकांना काउन्सिलिंग झालंय, प्रोटीनचं महत्त्व समजायला लागलंय, फायबरचं महत्त्व समजायला लागलंय म्हणून. पण जेव्हा आपल्या आहारात कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढायला लागतं, तेव्हा सतत जे इन्सुलिन म्हणून एक हार्मोन असतं, ज्याचं काम काय असतं की आपण जेव्हा काही जेवतो, तेव्हा त्या जेवणामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते फायनली ग्लुकोज म्हणून ब्लडमध्ये रिलीज होतात. ते रिलीज झाल्यानंतर इन्सुलिन म्हणून जे हार्मोन असतं ते सिक्रीट होतं पॅनक्रियाजमधनं आणि ते त्या ब्लडमधलं शुगर घेऊन बाकी मसल्समध्ये नेतं, लिव्हरमध्ये नेतं ना, ते एक्सेस जे आहे ते फॅट म्हणून तिकडे स्टोअर होतं. तर हे जे सतत जर आपण हाय कार्बोहायड्रेट फूड खात राहिलो तर सतत इन्सुलिनचं प्रमाण वाढत राहतं. आणि जरी तुम्ही कार्बोहायड्रेट हाय नाही खाल्लं तरीही बॉडीला एक सवय होऊन जाते, सतत इन्सुलिन हायच सिक्रीट व्हायला लागतं. बरोबर. राईट. सो ह्यामुळे बरेचदा स्पेशली जे डायबेटिक्स असतात त्यांना ना गोडचं क्रेविंग होतं, कारण ते इन्सुलिन सतत हाय असतं आणि ब्लडची शुगर मग कमी व्हायला लागते, म्हणून मग ते त्यांना गोड खायची इच्छा वाढते. मग आम्ही त्याच्या वेळेला काय चेंज करतो, आम्ही प्रोटीन डाएटमध्ये वाढवतो, आम्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे फायबर डाएटमध्ये वाढवतो आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंसं कमी करतो. असं केल्यानंतर ना त्यांना डेफिनेटली फायदा मिळतो. आणि वन टिप फॉर ऑल द व्ह्युअर्स, सकाळी उठल्यावरती 1 चमचा तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये एक अबाउट 1/4 चमचा टर्मरिक घालून मिक्स करून ते प्यायचं, ते खायचं. त्याच्यावरती गरम पाणी घ्यायचं. दिवसभरात जे काही शुगर क्रेविंग्स होतात ना ते खूप कमी होतात. कारण त्याला आम्ही म्हणतो फॅट फर्स्ट इन द मॉर्निंग. म्हणजे काय, एकतर हिलिंग होतंय, तुम्ही फॅट फर्स्ट घेताय म्हणून तुमचं कुठेही इन्सुलिन स्पाइक होत नाहीये, तुमचं इन्सुलिनचं सिक्रेशन होत नाहीये, प्लस फॅटमध्ये कॅलरीज जास्ती असतात, त्याच्यामुळे तुमचं पोट जरा व्यवस्थित भरलेलं राहतं आणि हे खूप सारे फायदे आहेत. सो वन्स यू स्टार्ट डुईंग दॅट, बरेचसे डायबिटीज ज्यांना आहे त्यांना ना ह्याचा फायदा जाणवतो. गोड जी खायची इच्छा आहे ती कमी होते. आणि मग जर त्याच्या पुढे जर आम्हाला जाणवलं नाही ह्या पर्सनला हे एवढं इनफ नाहीये, देन वी विल मूव्ह ऑन टू द कॉग्निटिव्ह हिप्नोटिक. ओके, ग्रेट. मॅम, जसं आपण स्पेशालिटी सांगितलं की तुम्ही खेळाडू जे आहेत, स्पोर्ट ॲथलीट्स, त्यांना मदत करता, तर काय कॅटेगरीचे ऑडियन्सला तुम्ही मदत करता आणि त्यांची एक्झॅक्ट गरज काय असते आणि सध्या कुठे गॅप दिसतोय आपल्याला? सो असं आहे की स्पोर्ट्स आपण जरी एक कॉमन नेम कन्सिडर केलं तरी स्पोर्ट्सचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. काही स्पोर्ट्स असतात जे इंड्युरन्स स्पोर्ट्स असतात, म्हणजे तुमचं रनिंग आलं, मॅरेथॉन रनिंग आलं, किंवा सायकलिंग आलं, किंवा ट्रायॅथलॉन ट्रेनिंग आलं, ज्याच्यामध्ये रनिंगचा भाग खूप येतो, कार्डिओचा भाग खूप येतो, ह्याला आम्ही म्हणतो इंड्युरन्स. आणि एक आहे जिथे वेट ट्रेनिंग स्पोर्ट्स येतात, जिथे ॲक्च्युली पॉवर लिफ्टिंग आलं, जिथे वजनं उचलायचं आलं, तर ह्याला म्हणायचं वेट ट्रेनिंग स्पोर्ट्स. तर हे 2 कॅटेगरीज असतात. आणि काय काय जे स्पोर्ट्स आहेत ते दोन्हीचं मिक्सचर असतं. फॉर एक्झाम्पल, काय काय ठिकाणी तुम्हाला जरा थोडंसं जोर लावून रेसलिंगमध्ये दोन्ही प्रकार तुम्हाला यूज करायला लागतात. म्हणजे तुम्हाला ती कार्डिओ स्ट्रेंथ पण लागते आणि तुम्हाला ते ना स्ट्रेंथ ट्रेनिंगची स्ट्रेंथ पण लागते. तर हे असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजचे फॉर्मॅट्स आहेत आणि त्यानुसार स्पोर्ट्स चेंज होत राहतात. आणि जेव्हा हे स्पोर्ट्स चेंज होत जातात तेव्हा तुम्हाला न्यूट्रिशन स्पोर्ट्स स्पेसिफिक द्यायला लागतं. कारण जे इंड्युरन्ससाठी असतं, म्हणजे ज्यांचं कार्डिओ वर्कआउट जास्ती असतं त्यांना आम्हाला आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रॉब्ली जास्ती द्यायला लागतात. पण ज्यांचं वेट ट्रेनिंग जास्ती असतं त्यांच्या ह्याच्यात थोडंसं प्रोटीनकडे आम्हाला भर द्यायला लागतो. सो हे असं स्पोर्ट्स स्पेसिफिक न्यूट्रिशनचे रिक्वायरमेंट्स चेंज होत राहतात. आणि आता मला तुम्ही गॅप विचारली जी आहे ती, तर असं झालंय की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की एव्हरी स्पोर्ट्समॅनना एक न्यूट्रिशन प्लॅन तर मिळालाच पाहिजे. म्हणजे जरुरी नाही की तुम्ही सप्लिमेंट्स घेतलेच पाहिजे, तुमचं जे रोजचं जेवण आहे ना त्याच्यामध्येच आम्ही मॉडिफिकेशन्स करून देऊ शकतो.
पण आय वुड इन्सिस्ट की इफ यू आर इन टू स्पोर्ट्स, इफ यू आर इन टू ॲक्च्युअल टीम स्पोर्ट्स, ऑर इफ यू आर इन टू लाईक स्टेट लेवल, नॅशनल लेवल, मेक शुअर दॅट यू टेक केअर ऑफ द न्यूट्रिशन. एकदा न्यूट्रिशनिस्टना भेटून एक प्लॅन घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमची डिरेक्शन काय पाहिजे. तुमचं परफॉर्मन्समध्ये खूप फरक पडतो, खूपच. लाईक माझ्याकडे एक आयर्नमॅनच्या ट्रेनिंगसाठी मुलगा आलेला, 20 वर्षाचा, मेडिकलचा स्टुडंट आहे. त्यांनी व्यवस्थित डाएट फॉलो केलं आणि 2 महिन्यातच त्याचं 40 मिनिट्सनी ही कुड कम्प्लीट बेटर. इट जस्ट इमॅजिन दॅट की एवढ्या कमी पिरियडमध्ये तुम्हाला जर बूस्ट मिळालाय, कारण जस्ट तुम्ही न्यूट्रिशन आणि डाएट चेंज केलंय. बरोबर. हा फायदा आहे. कारण कोचेस तर तुम्हाला एक्सरसाइजचं देतात, पण तुमची रिकव्हरी, तुमची रेस्ट, तुमचं प्रोटीन इनटेक, तुम्ही नेक्स्ट डे तितकाच वर्कआउट करू शकताय की नाही, तुमचं बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होत नाही आहे ना, हे सगळ्याची काळजी ना न्यूट्रिशन ॲडवाइजनीच होऊ शकते. ओके मॅम, जसं आपण म्हटलं की स्ट्रेस मॅनेज करायचं असेल तर याच्यामध्ये आहार कसा रोल प्ले करतो? सो स्ट्रेस मॅनेज करायचं असेल तर आहाराचा खूप खूप मोठा रोल आहे. जसं मी तुम्हाला बोलले की डोपामिन, सेरोटोनिन आणि गाबा हे आम्ही न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणतो. म्हणजे ह्यानी ना आपल्याला बॉडीमध्ये कामनेस वाढतं. आणि हे फील गुड फॅक्टर जे आहे नाही का, समटाइम्स यू फील व्हेरी हॅपी, ते जे फील गुड फॅक्टर आहे ते या न्यूरो ट्रान्समिटर्सनी मिळतं आपल्याला. आता 90% आपल्या जे बॉडीमध्ये सेरोटोनिन आपल्याला शरीरात जे लागतं ते आपल्या गटमध्ये बनतं. म्हणजे गट म्हणजे काय, आपल्या गटमध्ये ना मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया असतात. आता त्यांचं काम काय राहतं, त्यांचं काम राहतं की इम्युनिटी वाढवायची, न्यूट्रिएंट मॅन्युफॅक्चर करायचं, हे न्यूरो ट्रान्समिटर्स बनवायचे, मूड स्टेबलाइज करायचा, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे असतात ते म्हणजे डायबिटीज वगैरे ते अवॉइड होण्यासाठी पण आपल्याला गुड बॅक्टेरिया हवे असतात. तर ते कुठनं मिळतात, ते आपल्याला आहारातनंच मिळतात. तुमचा जसा आहार राहील तसं तुमचं बॅक्टेरियल जे टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये असतात ते चेंज होत राहतात. तर आपल्याला जर गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवायचं आहे तर आहारामध्ये डेफिनेटली 5 सर्विंग्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स घ्यायचे. मध्ये तुम्ही 2 फळं खाऊ शकता, एक वाटी सॅलड लंचला किंवा डिनरला घेऊ शकता, प्लस सब्जी म्हणजे भाज्या खाऊ शकता. तर सगळं मिळून एक 5 सर्विंग्स तुम्हाला दिवसभरात घ्यायचे. अपार्ट फ्रॉम दिस 1 ते 2 ग्लास बटरमिल्क दिवसभरात तुम्ही घेतलंच पाहिजे. मग तुम्ही ते मिड मॉर्निंगला घ्या, लंचला घ्या, 4 वाजता घ्या, 3 वाजता घ्या, कधी. आता ह्याच्यामध्ये असतात प्रोबायोटिक्स म्हणजे लाईव्ह बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलाई, ज्यांनी तुमचे गुड बॅक्टेरियाचं काउंट वाढतं. आणि अगेन मोस्ट इम्पॉर्टंट इज 1 चमचा घी जो मी सकाळी बोलले त्यांनी सुद्धा तुमचे गुड बॅक्टेरिया वाढतात. सो जेव्हा तुम्ही तुमची गट हेल्थ इम्प्रूव्ह करताय तेव्हा तुम्ही तुमची ओव्हरऑल स्ट्रेस लेवल सुद्धा मॅनेज करायला खूप मदत होते. ओके, यालाच अनुसरून माझा पुढचा प्रश्न असेल की काय अवॉइड केलं पाहिजे ज्याच्यामुळे इमोशनल जो हेल्थ आहे तो आपला नीट राहील. म्हणजे आता आपण काय घेतलं पाहिजे याच्याबद्दल बोलू, काय नाही घेतलं पाहिजे म्हणजे लोकांना तेवढी क्लॅरिटी मिळेल. राईट. सो द थिंग इज की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक फूड रिलेटेड आहे आणि नॉन फूड रिलेटेड आहे. तर फूड रिलेटेड असं आहे की तुम्ही काय नाही घेतलं पाहिजे. डेफिनेटली शुगर, जी प्रोसेस शुगर आहे ना ती 0 ठेवली पाहिजे. 0. म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की मग आम्हाला ना चक्कर आली तर काय करू, साखरच खाली नाही त्याच्या सवय. पण असं नाहीये. जेव्हा तुम्ही चपाती, भात ह्या गोष्टी खाताना त्याच्यामधनं सुद्धा ग्लुकोज रिलीज होतं. सो तुम्हाला त्यातनं सुद्धा एनर्जी मिळते. सो डायरेक्ट साखर खायची अगदी अजिबात गरज नसते. अगदी तुमची शुगर जर लो होत असेल तर तो भाग वेगळा झाला, पण ते पण तुम्ही गूळ खाऊ शकता, खजूर खाऊ शकता. सो प्रोसेस शुगर जी आहे ती 0 ठेवायची. ओके. सेकंडली जंक फूड जे आहे ते मिनिमल ठेवायचा प्रयत्न करा. मी टोटली अवॉइड करा असं म्हणूच नाही शकत, कारण की आजकालची लाईफस्टाईल अशी झाली आहे की बाहेरचं खाणं होतं, स्पेशली आपण मुंबई पुणे या ठिकाणी कन्सिडर करतो. पण एक आठवड्यातनं 1 दिवस ठरवा की ओके मी चुकीचं खाणार, मी बाहेर जाऊन खाणार, मी जंक फूड खाणार, पण रोजच्या रोज ती हॅबिट नको. अपार्ट फ्रॉम दॅट आपण जे बेकरी आयटम्स खातो ते पण खूप डेंजरस आहेत, कारण त्याच्यामध्ये ना ट्रान्स फॅट्स असतात ज्यांनी अगेन गट बॅक्टेरिया अफेक्ट होतं, LDL कोलेस्ट्रॉल बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, हार्टचे प्रॉब्लेम्स होतात, मेटाबॉलिक प्रॉब्लेम, डायबिटीज वगैरे हे प्रॉब्लेम सगळे त्याच्यामध्ये मुळे मग होऊ शकतात. आणि तुपाचं प्रमाण डाएटमध्ये पाहिजेच आहे. आणि आपण जे रिफाइंड ऑइल्स आहेत ना ते कमी करून कोल्ड प्रेस्ड ऑइल किंवा फिल्टर्ड ऑइल हे वापरायचे. ओके, ग्रेट, थँक्यू.
Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टॅक्ट करेगी. थँक्यू. आता परत एकदा याच्यावर फिजिकल हंगर आणि इमोशनल क्रेविंग्स याच्यामध्ये डिफरन्स काय मग? सो फिजिकल हंगर इज की आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही रोज सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट खाता, 1 वाजता जेवता, 4 वाजता काहीतरी नाश्ता खात असाल आणि डिनर प्रॉब्ली 8 to 9 o'clock घेता. त्यावेळेला जे तुम्हाला खूप भूक लागते की नाही, ती रिअल हंगर. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला खरोखरी भूक लागलेली असते. का? कारण तुमच्या शरीराला त्या वेळेला खायची सवय झालेली असते. त्याला आम्ही म्हणतो सर्केडियन रिदम. म्हणजे काय, असं आपलं जसं क्लॉक असतं की नाही, तसं बॉडीचं एक क्लॉक असतं आणि ते बॉडीचं क्लॉक ऍक्च्युअल क्लॉक प्रमाणे काम करतं. तर जेव्हा तुम्ही सकाळी जेव्हा उजेड होतो ना, जेव्हा सनराईज होतो आणि उजेड होतो सगळीकडे, तेव्हा आपली बॉडी ऍक्टिव्ह व्हायला लागते. ओके. आणि मग देन ऍक्टिव्हिटीज आपल्या दिवसभरात सुरू होतात. मग प्रॉबेबली आपण 9 वाजता काहीतरी नाश्ता खातो. मग ते त्यावेळेला जर आपण साधारण रोज 9 वाजताच नाश्ता खायला लागलो तर आपली बॉडी ऑलरेडी आपल्याला इंडिकेट करते, भूक लागायला लागते त्यावेळेला. सो दॅट इज द रिअल हंगर. तसंच मग 1 वाजता जेव्हा आपण रोज जर 1 वाजता साधारण खात असू तर 1 वाजता भूक लागतेच. रात्री जर तुम्हाला 10 वाजता झोपायची सवय असेल तर तुम्ही काही करा, तुम्हाला 10ला झोप येईलच. बरोबर. आणि जर तुम्हाला सकाळी 6ला उठायची सवय असेल तर तुम्ही कितीही उशिरा झोपा, तुम्हाला 6ला जाग येतेच. हे आहे बायोलॉजिकल क्लॉक. सो हे क्लॉक ना सनराईज सनसेट प्रमाणेच चालतं. तर युजली ह्या टाइमला जर तुम्ही सेम टाइम एव्हरी डे ऑलमोस्ट फॉलो केलं तर मी नाही म्हणेन की अगदी होत नाही ना असं की अगदी एक्झॅक्टली 9 वाजताच मी खाईन, 1 वाजताच मी, पण सर्वसाधारण आपण जेव्हा त्या टाइमला खातो ते झालं रिअल हंगर. पण इतर वेळेस जे मधून हेच उचलून खा, तेच उचलून, पाऊस पडला चला भजी खाऊ, तर दॅट इज इमोशनल. म्हणजे बिकॉज यू वॉन्ट टू फील हॅपी ॲट दॅट पॉइंट इन टाइम. तर हे रॉंग आहे का? अजिबात नाही. पण यू नीड टू डिसाइड, ओके हे आठवड्यातनं एकदा ठीक आहे, आठवड्यातून 2दा ठीक आहे, पण मोर नंबर ऑफ टाइम्स ट्राय टू फॉलो द बॉडी क्लॉक. ओके. आता आपण जसं सांगितलं आपली स्पेशालिटी न्यूट्रिशन ड्युरिंग प्रेग्नन्सी, तर याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा आत्ता कुठे मिसिंग आहे? म्हणजे जे आत्तापर्यंत समजा आपण असा विचार करूया की न्यूट्रिशन कळत न कळत लोक घेत आहेत, तर याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट किंवा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा बेटर रिझल्टसाठी व्हॅल्यू ऍडिशन कसं करू शकतो? आता हा क्वेश्चन माझा पॉडकास्ट बघणाऱ्या टायर 2, टायर 3 सिटीमध्ये जी लोक तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार आहे, तर त्या व्यक्तींनी, त्या मातांनी काय काळजी घेतली पाहिजे? येस. सो मी हे असं म्हणेन फॉर एव्हरी वुमन ज्यांना प्लॅनिंग करायचं आहे तर त्यांनी ना प्रेग्नेन्सीचं प्लॅनिंग करायच्या 6 महिने आधी तरी आपल्या गायनॅकला जाऊन भेटलं पाहिजे. कारण तुमचे टेस्ट केल्या जातात, तुमचं सोनोग्राफी म्हणजे तुमची इंटरनल हेल्थ, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी आहे ती जाणून घेतली जाते. ते घेतल्यानंतर मग जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये एंटर करता तेव्हा तुम्ही हेल्दी एंटर करता. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स होतात ना, फॉर एक्झाम्पल ओव्हरवेट असणं हा फार एक कॉमन इश्यू व्हायला लागलाय प्रेग्नन्सीसाठी, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहणं पण मुश्किल व्हायला लागलंय. इनफर्टिलिटीचे चान्सेस वाढायला लागलेत बिकॉज ऑफ ओबेसिटी. PCOS हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे जो विमेनमध्ये कॉमनली दिसून येतो. सो फॉर एव्हरी वुमन म्हणजे तुम्ही काही पकडा, म्हणजे मुंबई आणि पुणेसारख्या प्लेसेस, 2 टायर 2, टायर 3 सिटीज, ओके, गायनॅकला भेटलं पाहिजे, टेस्ट केल्या पाहिजे. आणि आयदर तुम्ही आता माझं पण YouTube चॅनल आहे जिथे ना मी प्रेग्नन्सीशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. सो अगदी तुम्हाला ऍक्सेस नाही मिळाला डायटिशियनचा, असे व्हिडिओज बघा जे ऑथेंटिक आहेत, जे तुम्हाला व्हॅल्यू ऍड देत आहेत. कुठलेही म्हणजे तुम्ही ज्यांना कोणाला फॉलो करताना ते पण बघा की दॅट पर्सन हॅज गॉट राईट क्रेडेन्शियल्स. हे आजकाल ना खूप इम्पॉर्टंट व्हायला लागलेलं आहे. हा, तर ते करा. आणि मग त्याच्यानंतर तुमचं जर वेट जास्ती असेल तर वेट मेंटेन करायचा प्रयत्न करा. आणि वेट खूप कमी असेल तर यू ट्राय टू गेट इट टू अ लेवल अँड देन एंटर इन टू प्रेग्नन्सी. मग डायबिटीज, हायपरटेन्शन हे जे काय प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ना ते खूप कमी होऊन जातात. अँड वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, नॉट ओनली वुमेन पण मेन,
ऑल्सो नीड टू टेक केअर ऑफ द हेल्थ वेन दे वॉन्ट टू प्लॅन प्रेग्नन्सी. ओके. कारण बोथ पार्टनर्सची हेल्थ इम्पॉर्टंट आहे फॉर हॅव्हिंग द राईट आउटकम ऑफ प्रेग्नन्सी. जर सिगरेट स्मोकिंग असेल, अल्कोहोलिझम असेल तर ते थोडंसं कर्ब केलं पाहिजे. सो मेल हेल्थ इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट जितकी वुमेन हेल्थ आहे. आता याच्यामध्ये आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे, विमेन आहे हॅव्हिंग डायबेटिक बॅकग्राऊंड किंवा हिस्ट्री, जो मेल आहे त्यांना पण काही असेल, तर या केसमध्ये हे साधारण त्यांनी काळजी किंवा जर्नी जी स्टार्ट होते, जसं यू सेड की 6 मंथ पहिले तुम्ही गायनेकडे जा, आता त्यांना माहिती ऑलरेडी हिस्ट्री आहे किंवा दोघंही त्या एज ग्रुपमध्ये आहेत, लेट से 35 to 40च्या मध्ये कुठेतरी आहेत, तर त्या केसमध्ये आपली काही मदत होऊ शकते का? कारण अशा माझ्या जवळच्या नेटवर्क मधलं सांगतो, मला लक्षात आलं लगेच की बाबा ते प्लॅन करतायत पण काही सक्सेस मिळत नाहीये त्यांना, आणि दे बोथ आर अवेअर अबाउट देअर फिजिकल कंडिशन किंवा जो बॅकग्राऊंड आहे, हिस्ट्री आहे, पण तसं काही प्रॉपर कन्सल्टेशन मिळत नाहीये किंवा चुकीच्या व्यक्तींपर्यंत ते जात आहेत असं म्हणू शकतो. करेक्ट. सो आय वुड से की एक तर ना अर्बन सिटीजमध्ये हे खूप व्हायला लागले की प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग थोडं लेट करतात. तर जर असे काही व्ह्युअर्स आहेत ज्यांचं जस्ट लग्न झालंय आणि यू आर ॲट द राईट एज, जनरली असं म्हणतात की 30च्या आत तुमचं पहिलं मूल झालं पाहिजे. इवन अ गायनॅक रेकमेंड्स दॅट. मग त्याच्यानंतर द सेकंड चाइल्ड कॅन बी प्लॅन्ड अ लिटल लेटर. पण आजकाल आय अग्रीड की वर्क लाईफ बॅलन्स करणं अँड देन प्लॅनिंग प्रेग्नन्सी मुश्किल होतं. पण हे कोशिश करा की तुमची फर्स्ट प्रेग्नन्सी ना 30च्या आत किंवा ॲटलिस्ट 32च्या आत झाली पाहिजे, फर्स्ट थिंग. आणि सेकंडली ज्यांना असं जाणवतंय की म्हणून मी म्हटलं की प्रेग्नन्सीच्या 6 महिन्याआधी हे सगळं चेक केलं ना, बोथ फिमेल आणि मेल हेल्थ चेक केलं ना, मग तिथे ना रेड फ्लॅग्स दिसतात. म्हणजे अच्छा स्पर्मची क्वालिटी चांगली नाही आहे का, अच्छा एगची क्वालिटी चांगली नाही का, ओव्ह्युलेशन नीट होत नाही आहे का, मग हे सगळं चेक करून ना ते तेव्हापासनं ट्रीटमेंट्स घ्यायला सुरू करू शकतात. गायनॅकची हेल्प घेऊन आणि न्यूट्रिशनिस्टची हेल्प घेऊन, असं दोन्हीचं टीम वर्क ते करून देन देर आर चान्सेस ऑफ कन्सिव्हिंग नॅचरली rather than taking extra help. आता ज्यांना ऑलरेडी असेही काही ऑडियन्स असेल जे ऑलरेडी डिसीजेस मध्ये सफर करतायत, स्ट्रगल करतायत, त्यांचा तो रिव्हर्स होऊ शकतो का? येस होऊ शकतो. PCOS रिव्हर्सल आम्ही खूप कॉमनली करतो. कारण की PCOS हा एक ना काय म्हणतात ते लाईफस्टाईल आजार आहे टू अ लार्ज एक्सटेंट. तर जेव्हा तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलता, हेल्दी लाईफस्टाईलकडे यू स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स अ हेल्दी लाईफस्टाईल, प्लस एक्सरसाइज तुम्ही इंट्रोड्यूस करायला लागता. आणि आम्ही ना तुमची बिझी लाईफस्टाईल समजूनच सगळं प्लॅनिंग करतो. असं काही नाहीये ना की मी म्हणेन नाही तुम्ही ना आता जिमलाच गेलं पाहिजे, किंवा इफ दॅट पर्सन इज सो बिझी, त्या व्यक्तीला जर एक 20च मिनिटं जमतंय व्यायाम करायला, करा ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही. सो लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय, जे तुमचं डाएट सस्टेनेबल राहील ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, आम्ही फक्त गाईड करतो. शेवटी तुम्हीच ते लाईफ लॉंग फॉलो करायचं असतं. पण काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, तुमच्यासाठी काय बरोबर आहे, ह्याचं गायडन्स पहिल्यांदा घेणं इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्स इट अँड देन मॅनेज इट. सेम थिंग विथ डायबिटीज, सेम थिंग वी हॅव सीन की थायरॉइड असलेल्या लोकांचं सुद्धा मेडिकेशन बरंच कमी होतं लाईफस्टाईल मॅनेजमेंट करतात तेव्हा. आता काय काय कंडिशन्स असे असतील की जे अगदी खूप मेडिकल अटेन्शन त्याला लागतं. सो आय वुडंट से की अगदी सगळंच आहारामधनं मॅनेज होतं. ते टीम वर्क असतं, डॉक्टर्सचं, गायनॅकोलॉजिस्टचं, डायबेटॉलॉजिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्टचं आणि मग न्यूट्रिशन पुट टुगेदर. असं जेव्हा हे टीम वर्क व्हायला लागतं तेव्हा येस देर इज होप. यू आर गोइंग टू बी एबल टू मॅनेज इट. एज डझंट मॅटर. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या एज ग्रुपचे लोक येतात. ग्रेट मॅम, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण कुठलाही एक ॲडवाईस जो शॉर्टमध्ये असेल आणि तुमचा जो 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यामधून देऊ शकाल? डेफिनेटली मी म्हणेन की म्हणजे डाएट, इट्स नॉट अ डाएट, इट्स अ लाईफस्टाईल चेंज दॅट यू लुकिंग ॲट. इट्स नॉट अ फॅट डाएट. तर तात्पुरते क्विक फिक्सेस करू नका, त्याचे रिझल्ट पण तितकेच तात्पुरतेच राहतात. जे काय तुम्ही कोशिश कराल सस्टेनेबल राहिलं पाहिजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, आणि ती तुमची लाईफस्टाईल बनली पाहिजे, ह्याच्याकडेच एम केलं पाहिजे. देन यू आर सॉर्टेड आउट फॉर लाईफ. कीप इट सिम्पल. राईट. शॉर्टकट घेऊ नका, त्याचे परिणाम किंवा रिझल्ट्स पण टेम्पररी असतात. तुम्हाला जे काही इम्प्लिमेंट करायचं आहे हे लॉंग टर्ममध्ये प्लॅन करूनच करायचं आहे, त्याचा रिझल्टही दीर्घायुष्य बनण्यासाठी मदत करेल. याच मुद्द्यावर आपण इथे थांबूया.
तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. मॅडमच्या यूट्यूब चॅनलची लिंक, ॲड्रेस, संपर्क नंबर जो काही असेल तो आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. जर तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही मॅडमना पुन्हा एकदा विनंती करू पार्ट 2 साठी. त्यावेळेस एका नव्या विषयासोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. थँक्यू.